हॅलो अँड वेलकम टू भगीरथ आय एस अकॅडमी. मी सुदर्शन पुढचे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं भगीरथ आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, आपण एक आन्सर रायटिंगची सिरीज स्टार्ट केली आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण डेली एक आन्सर डिस्कस करणार आहोत आणि या आन्सर रायटिंग प्रोग्रामचं नाव आहे तपस्या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम. ठीक आहे, तर खूप जणांना हा प्रश्न पडला असेल किंवा प्रश्न असेल प्रत्येकाच्या मनामध्ये की तपस्या हे नाव का दिलं गेलं आहे आन्सर रायटिंगला. ठीक आहे, तर मित्रांनो, जसं काल मी तुम्हाला सांगितलं, कालच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलं की आन्सर रायटिंग ही प्रोसेस जी आहे, ही आन्सर रायटिंग प्रोसेस 1-2 दिवसांची नाही आहे या 3-4 दिवसांची प्रोसेस नाही आहे. ही एक मोठी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली 3 ते 4 महिने तुम्ही एक आन्सर लिहिता, डेली एक आन्सर लिहिता. एकाचे आन्सर डेली लिहित गेल्यानंतर तुम्ही एकाचे 2, 2चे 3, 3चे 4 असे तुमचे डेली आन्सर रायटिंगची प्रोसेस वाढत जाईल. ठीक आहे, तर ही जी डेली प्रोसेस आहे यालाच आपण म्हणतो तपस्या. ठीक आहे, कारण एक दिवस तुम्ही प्रॅक्टिस केली तर दुसऱ्या दिवशी ती गोष्ट तुम्हाला लगेच येईल असं नाही. वारंवार त्या गोष्टीला प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्ट होता. राईट, तर हीच जी प्रोसेस आहे आन्सर रायटिंगची, त्याच प्रोसेसला आपण म्हणतो तपस्या. म्हणूनच या पूर्ण आन्सर रायटिंग प्रोग्राम, या आन्सर रायटिंग प्रोग्रामला नाव दिलं गेलं आहे की तपस्या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम. ठीक आहे, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे या तपस्या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये. आजचा डे 10 आहे. ठीक आहे, तर डे 10चा हा क्वेश्चन आहे बेसिकली डे 10. ठीक आहे, जिओग्राफी सब्जेक्ट, जिओग्राफी. ठीक आहे, डे 10 जिओग्राफीचा आपण हा क्वेश्चन बघतोय बेसिकली. ठीक आहे, तर क्वेश्चनला सुरुवात आधी करूया आपण क्वेश्चनला डिकोड करण्यापासून. ठीक आहे, आपलं मेन काम काय असतं, सुरुवातीला जेव्हा पण आपण क्वेश्चन रीड करतो, क्वेश्चनला रीड केल्यानंतर आपण काय करतो, क्वेश्चनला डिकोड करतो. ठीक आहे, क्वेश्चनला ब्रेक करतो, क्वेश्चनची डिमांड समजून घेतो. ठीक आहे, क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट समजून घेतो आणि क्वेश्चनची थीम समजून घेतो. ठीक आहे, तर आपण आपल्या एक्सरसाइजला कंटिन्यू करूया. ठीक आहे, डेली सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चनला डिकोड करायचा. क्वेश्चनला रीड करून घेऊ. पाण्याची टंचाई, ठीक आहे, पाण्याची टंचाई ही जागतिक स्तरावरील गंभीर समस्या आहे. ठीक आहे, काय बोललो याच्यामध्ये, पहिल्या लाईनमध्ये आपल्याला काय समजलं की पाण्याची टंचाई म्हणजेच काय, वॉटर स्कॅरसिटी. वॉटर स्कॅरसिटी काय आहे, एक जागतिक स्तरावरील गंभीर समस्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतातील पाण्याच्या टंचाईची प्रमुख कारणे कोणती आहेत. ठीक आहे, म्हणजे काय विचारले, पहिलं जे स्टेटमेंट आहे ते म्हटलं की जागतिक स्तरावरील. सेकंड जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की भारतातील पाण्याच्या टंचाईची प्रमुख कारणे कोणती आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर म्हटलं की त्यावर उपाय सुचवा. ठीक आहे, क्वेश्चन आपण रीड केला. क्वेश्चन रीड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन डिकोड करायचं आहे बेसिकली. ठीक आहे, क्वेश्चन डिकोड करायचं आहे. क्वेश्चन डिकोड करताना आपला एक्सरसाइज काय आहे बेसिकली. ठीक आहे, क्वेश्चन डिकोड करताना, क्वेश्चन डिकोड आपण कसं करतो, ठीक आहे, क्वेश्चन डिकोड आपण असं करतो, आपण क्वेश्चनची सुरुवातीला आपण काय बघतो, क्वेश्चनचा थीम काय आहे. डिकोड करताना 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत, क्वेश्चनचा थीम, क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट, ठीक आहे, आणि क्वेश्चनची डिमांड काय आहे. राईट, ह्या 3 गोष्टी बेसिकली आपण बघत असतो. तर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, फर्स्ट आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे क्वेश्चनची थीम काय, सेकंड आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं आहे क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट काय, आणि थर्ड आयडेंटिफाय करायचा आहे क्वेश्चनचा डिमांड काय आहे बेसिकली. ठीक आहे, डिमांड. तर आपण परत एकदा क्वेश्चन डिकोड करूया. पाण्याची टंचाई, आता इथं जर बघितलं तुम्ही तर पाण्याची टंचाई कशाबद्दल विचारलंय, पाण्याच्या टंचाईबद्दल, की जागतिक स्तरावरील एक गंभीर समस्या आहे. ठीक आहे, म्हणजे काय, समस्या विचारले, समस्या बोलले की पाण्याची टंचाई आहे ती जागतिक स्तरावर समस्या. ठीक आहे, म्हणजे पाण्याची टंचाई काय झाली तुमची, क्वेश्चनचा काय झाला, तुमचा थीम झाला बेसिकली. ठीक आहे, क्वेश्चनचा थीम म्हणजे काय, पाण्याची टंचाई. ठीक आहे, कशाची टंचाई आहे, पाण्याची टंचाई आहे, क्वेश्चनचा थीम झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर जागतिक स्तरावरील गंभीर समस्या आहे. ठीक आहे, गंभीर समस्या म्हणजे काय, हे जागतिक स्तरावरील गंभीर समस्या म्हणजे तुमचा झाला क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट झाला. म्हणजे कॉन्टेक्स्ट काय सांगते, प्रॉब्लेम्स आहेत तिथं. ठीक आहे, म्हणजे काय, समस्या आहेत. ठीक आहे, हा स्टेटमेंट झाला तुमचा कॉन्टेक्स्ट झाला बेसिकली. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, भारतातील पाण्याच्या टंचाईची प्रमुख कारणे कोणती आहेत.
ठीक आहे. म्हणजेच काय विचारलं याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो, पाण्याची जी टंचाई आहे त्याच्याबद्दलची काय आहे, प्रमुख कारणे. ठीक आहे, थोडंसं पेन चेंज करूया कलर. ठीक आहे, प्रमुख कारणे विचारले. ठीक आहे, प्रमुख कारणे काय झालं तुमचा, डिमांड 1 झाली बेसिकली, डिमांड 1. ठीक आहे, प्रमुख कारणे डिमांड 1 आणि त्यावर उपाय सुचवा. उपाय सुचवा काय झालं तुमचं, डिमांड म्हणजे काय, त्याच्यावर सोल्युशन्स, डिमांड सोल्युशन्स म्हणजे काय, मेजर्स म्हणजे त्याच्यावर काय करा, उपाय सुचवा बेसिकली. ठीक आहे, तर आपण इथं क्वेश्चन ब्रेक केला. आपण 1 बाय 1 बघूया. थीम काय होती आपली, थीम होती पाण्याची टंचाई. ठीक आहे, पाण्याची टंचाई, पाण्याची टंचाई आपली थीम होती. त्याच्यानंतर क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट काय होता, गंभीर समस्या, ग्लोबल लेवलला गंभीर समस्या, आपण फक्त इथं समस्या लिहून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डिमांड काय आपली, डिमांड 1 होती आणि डिमांड 2. डिमांड 1 आहे आमची काय, कारणे, आणि त्याच्यानंतर उपाय. डिमांड 2 काय आहे, उपाय. ठीक आहे, डन. क्वेश्चनला ब्रेक करून घेतला आपण. पाण्याच्या टंचाई, ठीक आहे, ही जागतिक स्तरावरील गंभीर समस्या आहे. भारतातील पाण्याच्या टंचाईची प्रमुख कारणे कोणती आहेत, त्यावर उपाय सुचवा. ठीक आहे, आपल्याला याच्यावरून समजलं की कारणे कोणती आहेत, हा डिमांड 1 असेल आणि त्याच्यावर उपाय सुचवा हा काय असेल, डिमांड 2 असेल तुमच्या क्वेश्चनचा. ठीक आहे, त्याच्यानंतर पाण्याची टंचाई थीम असेल आणि जागतिक स्तरावरील गंभीर समस्या ही काय तुमच्या क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट असेल. ठीक आहे, इतकं समजलं तुम्हाला, इतकं क्लिअर आहे. डन. याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया आता क्वेश्चनचा अप्रोच कसा असायला पाहिजे, क्वेश्चनचा स्ट्रक्चर कसा असायला पाहिजे. ठीक आहे, एक मिनिट मला फक्त क्लिअर करू द्या. ठीक आहे, क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट क्वेश्चनचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे हे आपण बघूया आता. आता खाली जसं आपण बघितलं की अप्रोच काय असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आता इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिणार, बॉडीमध्ये काय लिहिणार तुम्ही, ठीक आहे, कन्क्लुजनमध्ये काय लिहिणार. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण बघूया. ठीक आहे, सुरुवात आधी आपण करूया इंट्रोडक्शन पासून. ठीक आहे, एक जस्ट आपण ओव्हरव्ह्यू घेतोय, ब्रॉड ओव्हरव्ह्यू घेतोय, स्ट्रक्चर आपलं कसं असायला पाहिजे एक ठळक आपण हे बघतोय त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर पहिलं जर तुम्ही बघायला गेलं तर इथं बघा आपण म्हटलं की अप्रोच काय असायला पाहिजे. ठीक आहे, अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चरिंग ऑफ द आन्सर. ठीक आहे, आन्सरचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. ठीक आहे, पहिलं इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन जर तुम्ही करताय तर इंट्रोडक्शन तुमचे कशा प्रकारचे असायला पाहिजे. काल जसं आपण डिस्कस केलं मित्रांनो, इंट्रोडक्शन आपले 2 ते 3 प्रकारचे असू शकतात. पहिलं इंट्रोडक्शन तुमचं असू शकतं की डेफिनेशन बेस्ड. ठीक आहे, डेफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन. ठीक आहे, आणि दुसरा तुमचं इंट्रोडक्शन असू शकतं कॉन्टेक्स्ट बेस्ड. ठीक आहे, या फॅक्ट बेस्ड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, फॅक्ट बेस्ड. ठीक आहे, हे 2 तुमचे इंट्रोडक्शनचे प्रकार असू शकतात. ठीक आहे, हे जर 2 इंट्रोडक्शनचे प्रकार असतील तुमचे तर आपण ह्याच्यामध्ये बघू प्रकार 1. ठीक आहे, तुम्ही कशा प्रकारे इंट्रोडक्शन लिहू शकता, इथं कोणत्या 2 प्रकारे इंट्रोडक्शन लिहू शकता. ठीक आहे, पहिलं जे इंट्रोडक्शन असेल ते पाणी टंचाईची संकल्पना म्हणजे काय, तुमची जी थीम आहे बेसिकली पाणी टंचाई ही काय क्वेश्चनची थीम आहे. ठीक आहे, याची संकल्पना काय असेल म्हणजेच बेसिकली त्याला म्हणतो आपण डेफिनेशन. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं, इंट्रोडक्शन 1 टाईप 1 असा लिहू शकता. ठीक आहे, दोन्ही लिहिण्याची गरज नाही, एक दोन्हीपैकी कोणता तर अप्रोच तुम्ही यूज करू शकता. पहिल्या अप्रोचमध्ये आपण लिहू शकतो वॉटर स्कॅरिसिटी. ठीक आहे, म्हणजेच काय, पाण्याची टंचाई, वॉटर स्कॅरिसिटी ची डेफिनेशन बेसिकली. ठीक आहे, याच्या डेफिनेशननुसार सुरुवात करू शकतो. आता बेसिकली याचं डेफिनेशन काय आहे की पाण्याची टंचाई म्हणजे काय. ठीक आहे, पाण्याची टंचाई म्हणजे जिथं मुबलक प्रमाणात लोकसंख्या असेल. ठीक आहे, लोकसंख्येला पकडून जर जिथं पाण्याची उपलब्धता नसेल किंवा जिथं कमतरता भासत असेल त्या एरियामध्ये आपण म्हणतो की तिथं पाण्याची टंचाई आहे. ठीक आहे, तर ही झाली तुमची बेसिक डेफिनेशन. आता यानंतर आपण एक दुसऱ्या प्रकारे पण इंट्रो लिहू शकतो, त्यालाच आपण म्हणतो काय, कॉन्टेक्स्ट बेस्ड किंवा फॅक्ट बेस्ड म्हणतो. ठीक आहे, जसं इथं खाली लिहिले फॅक्ट बेस्ड किंवा तथ्याधारित परिचय. ठीक आहे, तथ्य जे आहेत, ठीक आहे, फॅक्ट जे आहेत त्या फॅक्टला अनुसरून तुम्हाला इथं परिचय देता येतो किंवा इंट्रोडक्शन इथं लिहिता येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर उदाहरणार्थ आपण दिलेलं आहे की नीती आयोगचा अहवाल जसा आहे. ठीक आहे, कोणता कमिटी असेल, कोणता रिपोर्ट असेल
त्या रिपोर्टचा तुम्ही इथं मेन्शन करू शकता, रिपोर्टचा रेफरन्स देऊ शकता इथं. तर अशा प्रकारे तुम्ही 2 इंट्रोडक्शन लिहू शकता. ठीक आहे, तुम्हाला दोन्हीपैकी एक लिहायचं इंट्रोडक्शन, तर तुम्ही दोन्हीपैकी एक इंट्रोडक्शन लिहू शकता. दोन्ही तुम्हाला ऑप्शन आहेत बेसिकली, तुम्हाला जे सुचेल ॲट द टाइम ऑफ एक्झाम. ठीक आहे, जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल तुम्हाला जे सुचेल त्या दोन्हीपैकी एक तुम्ही लिहू शकता आन्सर. ठीक आहे, इंट्रोडक्शन. चलो नेक्स्ट आपण बघूयात. ठीक आहे, आता इंट्रोडक्शन झालं. आता बॉडी पार्टमध्ये काय येईल आपल्याला, 2 डिमांड जसं होते तर 2 डिमांडचे 2 हेडिंग येतील बेसिकली. फर्स्ट हेडिंग तुमचं काय येईल, भारतातील पाणी टंचाईची कारणे. ठीक आहे, ज्याला आपण बॉक्समध्ये टाकणार आहेत. ठीक आहे, आणि सेकंड येईल पाणी टंचाईवरील उपाययोजना. ठीक आहे, याला पण आपण बॉक्समध्ये टाकणार. ठीक आहे, हे 2 आपण आता आपण परत हे डिस्कस करणार आहोत पुढं. ठीक आहे, एक्झॅक्टली याच्यामध्ये काय काय येईल काय नाही. ठीक आहे, पण एक जनरली बॉडी पार्ट कसा असावा याच्याबद्दल आपण अप्रोच म्हणजे इथं डिस्कस करतोय. त्याच्यानंतर कन्क्लुजनमध्ये प्रकार 1 अगेन. ठीक आहे, कन्क्लुजन पण 2 प्रकारे लिहू शकतो आपण. एक तर कृषी अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा सारांश द्या. ठीक आहे, कृषी असेल तुमचं. ठीक आहे, म्हणजेच काय तुमचं ॲग्रिकल्चर झालं, इकॉनॉमी झाली किंवा सार्वजनिक आरोग्य पब्लिक हेल्थ जे म्हणतो आपण. ठीक आहे, याच्यावर होणारे इम्पॅक्ट काय, ठीक आहे, परिणाम काय, यांचा एक संक्षिप्त रूपात आपण तिथं हे करू शकतो. ठीक आहे, किंवा सेकंड प्रकार काय आहे तुमचा, दुसरा प्रकार आहे की संरक्षण. ठीक आहे, म्हणजे संरक्षण कार्यक्षम वापर आणि धोरणात्मक सुधारणा यांचा समावेश असलेली बहुआयामी मल्टी डायमेन्शनल रणनीती सुचवा. ठीक आहे, हे पण सुचवू शकतो तुम्ही, हे असं पण तुम्ही हे करू शकता. या दोन्हीपैकी एक कन्क्लुजन तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. अप्रोच बघितला बेसिकली, क्वेश्चनला डिकोड केलं. क्वेश्चनला डिकोड केल्यानंतर आपण क्वेश्चनचा अप्रोच बघितला की एक्झॅक्टली आपण क्वेश्चनला कसं टॅकल करू शकतो, कशा प्रकारे क्वेश्चनला लिहू शकतो. आता आपण नेक्स्ट बघूया क्वेश्चन. ठीक आहे, आता हेडिंग बेसिकली इंट्रोडक्शन जसं आपण डिस्कस केलं की इंट्रोडक्शन 2 प्रकारे लिहू शकतो. एक असतो इंट्रो डेफिनेशन बेस्ड असतो, सेकंड असतो तुमचा कॉन्टेक्स्ट बेस्ड या फॅक्ट बेस्ड. ठीक आहे, तर फॅक्ट बेस्ड इंट्रो आपण आधी तर प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन लिहिताना बघा कसं अरेंज केलेलं आहे. पाण्याची टंचाई. ठीक आहे, पाण्याची टंचाई जो क्वेश्चनचा थीम होता त्याला आपण ॲड्रेस केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर जागतिक पातळीवरील गंभीर प्रश्न आहे. ठीक आहे, आणि भारत त्याचा मोठ्या प्रमाणावर सामना करत आहे. म्हणजे आपण काय सांगितलं सुरुवातीला इंट्रोडक्शन केली, पाण्याची टंचाई आहे बाबा, जागतिक स्तरावर पण आहे आणि भारत त्याच्यातला एक मेजर हे आहे, मेजर म्हणजे पार्टिसिपेंट आहे. या मेजर भारतामध्ये पण असं आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याच्यात हे होत असतं काय, पाणी टंचाई म्हणजे जाणवत असते बेसिकली भारताला सुद्धा. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया की नीती आयोग. ठीक आहे, नीती आयोगचा इथं रेफरन्स दिलेला आहे. नीती आयोगच्या अहवालानुसार 2030, ठीक आहे 2030, नीती आयोगचा जो रिपोर्ट आहे त्याच्यानुसार 2030 पर्यंत, ठीक आहे, भारतातील 21 शहरे म्हणजे टोटल किती 21 सिटीज. ठीक आहे, 21 सिटीज, भारतातील 21 शहरे. ठीक आहे, एक मिनिट, भारतातील 21 शहरे भूजल संपुष्टात येण्याच्या संकटात सापडतील. ठीक आहे, म्हणजे नीती आयोगनं काय सांगितलं, नीती आयोगने एक रिपोर्ट पब्लिश केला. नीती आयोगच्या रिपोर्टमध्ये असं पब्लिश करण्यात आलं की 2030 पर्यंत भारतातली जवळपास 21 शहरे, मोठे मोठे जे सिटीज आहेत जिथं वॉटर स्कॅरिसिटी बेसिकली जाणवते, ती 21 शहरे संपुष्टात येतील असं म्हटले. ठीक आहे, म्हणजे भूजल संपुष्टात म्हणजे काय, पाण्याच्या संपुष्टात म्हणजे जलटंचाईच्या ह्याच्यामध्ये हे येतील असं संपुष्टात येतील असं इथं सांगण्यात येत आहे. ठीक आहे, राईट. तर नीती आयोगाच्या अहवालाचा आपण रेफरन्स दिला, इथं अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठीक आहे, म्हणजे नीती आयोगाने काय केलं, इथं अंदाज वर्तवला आहे नीती आयोगाने. नेक्स्ट, त्यामुळे काय होतं, त्यामुळे शाश्वत जल व्यवस्थापन. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट. ठीक आहे, शाश्वत जल व्यवस्थापन करणे ही तातडीची गरज आहे. म्हणजे थोडक्यात बघा इथं आपण एक प्लॉट सेट केला. ठीक आहे, म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये आपण काय लिहिलं की बाबा सर्वात आधी की पाण्याची टंचाई आहे, समस्या तर आहेच आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पाण्याच्या टंचाईवर नीती आयोगनं सुद्धा एक रिपोर्ट दिला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की 21 शहरं संपुष्टात येण्याची येण्याचा अंदाज वर्तवला आहे. ठीक आहे, हे पण दिलं. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की गरज कशाची आहे, नीड काय आहे बाबा बेसिकली. ठीक आहे, आता जर नीती आयोगानं रिपोर्ट दिलाय तर नीती आयोगाच्या रिपोर्टला आपल्याला काय करायचं आहे, शाश्वत जल व्यवस्थापन करण्याची गरज आहे. पाण्याची टंचाई रोखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, शाश्वत जल व्यवस्थापनाची तातडीची गरज आहे, जल व्यवस्थापन करण्याची तातडीची गरज आहे. ठीक आहे, इंट्रोडक्शन क्लिअर आहे सगळ्यांना, इंट्रोडक्शन क्लिअर आहे. आपण नेक्स्ट जाऊ आता.
याच्यावर आता आपण मेन बॉडी पार्टकडे जाऊ. ठीक आहे. आता बॉडी पार्टमध्ये आपण जसं बघितलं, बॉडी पार्टमध्ये आपण 2 हेडिंग सुरुवातीला बघितले. ठीक आहे. 2 हेडिंगमध्ये पहिलं हेडिंग आपलं काय असणार आहे, पहिलं हेडिंग असणार आहे आपलं भारतामध्ये पाण्याच्या टंचाईची कारणे. ठीक आहे. बेसिकली आता त्यांनी विचारले डिमांड 1 मध्ये की भारतामध्ये पाण्याची कारणं काय. ठीक आहे. ग्लोबल लेवलला समस्या आहे ही सांगितलं, कॉन्टेक्स्ट सेट केला. ठीक आहे. कॉन्टेक्स्ट सेट करून काय म्हटले त्यांनी की जागतिक स्तरावर समस्या आहे. आता जागतिक स्तरावर समस्या आहे म्हणून कॉन्टेक्स्ट सेट केला आणि त्याच्यानंतर त्यांनी रिझन विचारताना असं विचारलं की ग्लोबल नाही, रिझन भारतातले विचारले. बेसिकली जी कारणं आहेत ती कारणं कोणती विचारली, भारतातली. तर आपल्याला काय करायचं आहे, भारताच्या संदर्भात आता इथं भारतामधील कारणं आपल्याला द्यायच्यात की पाणी टंचाईची नेमकी कारणं काय आहेत भारतामध्ये. ठीक आहे. पहिलं आहे आपलं भूजलाचा अतिवापर. ठीक आहे. म्हणजेच काय आपलं ग्राउंड वॉटर जे आहे, ग्राउंड वॉटरचा अतिवापर. ठीक आहे. भूजल म्हणजे ग्राउंड वॉटर. तर ग्राउंड वॉटरचा अतिवापर केल्यामुळे काय होतं, भूजल तुमचं बेसिकली पाणी आहे, पाण्याची टंचाई निर्माण होते. ठीक आहे. तर बघूया, भारत हा जगातील सर्वाधिक भूजल वापर करणारा देश असून त्याचा अतिरेक केल्याने जलसाठे झपाट्याने संपत आहे. ठीक आहे. सिंपल, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल, खूप सोप्या पद्धतीने ते एक्सप्लेन केलेलं आहे. जास्त अशी काय टेक्निकल वर्ड्स किंवा काही यूज नाही केलं. ठीक आहे. सिंपल बोललं की जगातील सर्वाधिक भूजल यूज करणारा वापर आहे. आता हा क्वेश्चन असेल की कशासाठी एवढं भूजल, ग्राउंड वॉटर आपण कशासाठी यूज करतो, पिण्याच्या पाण्यासाठी तर नाही आहे, एवढं लागत नाही आहे. बेसिकली आपलं जे भूजल किंवा ग्राउंड वॉटर जे यूज होतं ते कशासाठी होतं, शेतीसाठी यूज होतं मित्रांनो. ठीक आहे. आपल्या इकडे शेती मोठ्या प्रमाणात, भारत हा शेतीप्रधान देश आहे बेसिकली. ठीक आहे. कृषीप्रधान देश म्हणतो आपण भारताला. ठीक आहे. तर भारतामध्ये सगळ्यात जास्त ग्राउंड वॉटर यूज केलं जातं ते कशासाठी, शेतीसाठी यूज केलं जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे भारत हा सर्वाधिक भूजल वापरणारा देश आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अतिरेक केल्याने काय जलसाठे झपाट्याने संपत आहेत. वॉटर रिसोर्सेस जे आहेत ते वॉटर रिसोर्सेस डिप्लीट होत आहेत बेसिकली. ठीक आहे. उदाहरणार्थ काय दिलं आपण, आता उदाहरण कालच आपण डिस्कस केलं बघा, कालच्या ह्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं की सुरुवात आधी आपल्याला काय करायचं आहे, मेन हेडिंग द्यायचं आहे. मेन हेडिंग जे तुमचं बॉडी पार्ट असेल त्याच्यामध्ये पहिला एक मेन हेडिंग, डिमांड 1 ची मेन हेडिंग झाली ही. ठीक आहे. त्याच्यानंतर एक आपण काय केलं, डायमेन्शन प्रोव्हाइड केलं इथं, डायमेन्शन ज्यालाच म्हणतो आपण घटक. ठीक आहे. एक डायमेन्शन प्रोव्हाइड केलं. त्याच्यानंतर ह्या डायमेन्शनला एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय केलं, ह्या 2 लाईनमध्ये आर्ग्युमेंट प्रोव्हाइड केलं. ठीक आहे. आर्ग्युमेंट प्रोव्हाइड केलं आणि ह्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी आपण काय केलं, इथं एक उदाहरण दिलं बेसिकली. ठीक आहे. आता उदाहरण बघा, इथं काय दिलंय, पंजाब आणि हरियाणा येथे भात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसल्याने भूगर्भ जलाची पातळी खालावली आहे. ठीक आहे. पंजाब आणि हरियाणा असतील, ठीक आहे, जिथं भाताची शेती, गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात होते. ठीक आहे. अशा ठिकाणी शेतीसाठी काय केलं जातं, ग्राउंड वॉटर उपसलं जातं. भूजल असेल, भूजल उपसल्यामुळे तिथं काय झालं, पाण्याची टंचाई निर्माण झाली. कारण जर भूजल तुम्ही जेवढं उपसाल तेवढं काय होईल, तुमचा वॉटर टेबल म्हणतो. ठीक आहे. आपण त्याला वॉटर टेबल तुमचा काय होतो, वॉटर टेबल कमी होतो, वॉटर टेबल डिप्लीट होतो. वॉटर टेबल हे झाल्यामुळे आपले काय पाण्याची टंचाई तिथं निर्माण होते. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड डायमेन्शन आपलं पर्जन्याचे असमान वितरण म्हणजे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रेन. ठीक आहे. अनइक्वल, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रेसिपिटेशन या पर्जन्य. ठीक आहे. या रेन म्हणा तुम्ही. ठीक आहे. रेनफॉल. ठीक आहे. तर भारतातील जे जलचक्र आहे बेसिकली मुख्यतः कशावर अवलंबून आहे, मान्सून. तुम्ही आता बघितलं असेल की जो सह्याद्रीचा भाग आहे पूर्ण, ठीक आहे, सह्याद्रीचा भाग असेल, सह्याद्रीच्या भागात पूर्ण मान्सून तुम्हाला दिसतो. किंवा सह्याद्री सोडून पण पलीकडच्या भागात जर गेला तुम्ही थोड्या पुढे गेला तर तुम्हाला तिथं पण तुम्हाला मान्सून क्लायमेट तुम्हाला या मान्सून तिथं दिसेल, तुम्हाला मान्सून रेनफॉल दिसेल. तर बेसिकली काय आहे, तर भारतातील मोस्ट ऑफ जो एरिया आहे, मोस्ट ऑफ एरिया काय आहे, तो पर्जन्य कशावर, मान्सूनवर अवलंबून आहे. ठीक आहे. मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे काय काही भागात पूर
तर काही भागात दुष्काळ आढळतो. ठीक आहे, जसं आपला मराठवाडा विदर्भ आहे, ठीक आहे, इकडच्या भागात थोडासा दुष्काळ आढळतो आपल्याला. ठीक आहे, जसं तेलंगणा प्लॅटिओ आहे पूर्ण, कारण रेन शॅडो झोनमध्ये येतात ना हे सगळे प्लॅटिओ. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इथं काय होतं आपल्याला दुष्काळ आढळतो. ठीक आहे, आणि बाकी काही भागात पूर म्हणजे बेसिकली आपल्या वरच्या जे पेरिनियल रिव्हर्स आहेत तिथं आपल्याला बेसिकली पूर वगैरे मोस्ट प्रमाणात आपल्याला आढळून येतात. ठीक आहे, तर ह्याच्यामुळे काय होतं तर पर्जन्याचे असमान वितरण असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी आढळतात. त्याच्यामुळे आपल्याला जे आपले हे आहेत, ठीक आहे, पाण्याची जी टंचाई आहे ती पाण्याची टंचाई निर्माण होते. ठीक आहे, नेक्स्ट याचं उदाहरण बघूया आपण. याचं उदाहरण काय, गंगा यमुना खोऱ्यात मुबलक पाऊस पडतो. ठीक आहे, जो आपलं गंगा आहे आणि यमुना आहे याच्या खोऱ्यात मुबलक पाऊस पडतो, तर राजस्थान आणि बुंदेलखंड येथे वारंवार दुष्काळ पडतो. ठीक आहे, जिथं दुष्काळ भाग असेल तिथं डेफिनेटली पाण्याची टंचाई असणार आहे. राईट, 100% पाण्याची टंचाई असणार आहे. तर पाण्याच्या टंचाईचं हे रिझन आहे की जिथं पर्जन्यच नाही आहे, म्हणजे तिथं पाऊसच नाही आहे बेसिकली. तर पाऊस नसल्यामुळे तिथं काय आहे आपल्याला पाण्याची टंचाई आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा जंगलतोड आणि हवामान बदल. ठीक आहे, म्हणजे जंगलतोडाबद्दल आपण काल बघितलं की कालचा जो क्वेश्चन होता आपल्याला तो क्वेश्चन होता आपला फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे जंगलतोड किंवा जंगलांचा ऱ्हास कसा होतो याच्यावर क्वेश्चन होता. ठीक आहे, तर जंगलतोड आणि हवामान बदल, अनियंत्रित जंगलतोड. ठीक आहे, अनियंत्रित जंगलतोड व तापमान वाढ यामुळे पर्जन्यमान कमी होत आहे. ठीक आहे, तसेच भूजल पुनर्भरणावर परिणाम होत आहे बेसिकली. ठीक आहे, म्हणजे काय होतंय म्हणजे बेसिकली जे जंगलांचा ऱ्हास होतो. ठीक आहे, कालचा क्वेश्चन होता की जंगलांचा ऱ्हास. ठीक आहे, जंगलांचा ऱ्हास होतो त्याच्यामुळे काय होतं तुमच्या वॉटर सायकलवर परिणाम होतो. वॉटर सायकल पाण्याची जी चक्र आहे, पाण्याचं जे चक्र आहे, ठीक आहे, त्या पाण्याच्या चक्रावर परिणाम होतो बेसिकली. तो परिणाम झाल्यामुळे काय होतं आपल्याला भूजल पुनर्भरणावर, म्हणजे काय होतं ग्राउंड वॉटर जे तुमचं रिचार्ज होतं ते ग्राउंड वॉटर रिचार्ज नाही होत बेसिकली इथं. ठीक आहे, ग्राउंड वॉटर पुन्हा भरत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर परिणाम होतो आणि ह्याचाच रिझल्ट म्हणजे काय होतं तुम्हाला वॉटर टंचाई म्हणजे पाण्याची टंचाई बेसिकली तुम्हाला तिथं भासते. उदाहरण काय दिलेलं आहे इथं, पश्चिम हिमालयन प्रदेशात, ठीक आहे, हिमनद्या वितळत आहेत ज्याचा प्रभाव नद्यांच्या प्रवाहावर पडतो. ठीक आहे, ओके इथं एक्झाम्पल, ठीक आहे, एक्झाम्पल एकदा चेक करायला लागेल एक्झाम्पल, कारण हे एक्झाम्पल जंगलतोड हवामान बदल हिमनद्या वितळत आहेत. ठीक आहे, हे एक्झाम्पल थोडंसं हे करून घेऊया आपण, एक्झाम्पलला थोडं चेक करून घेऊ. ॲज ऑफ नाऊ हे एक्झाम्पल तुम्ही होल्डवर ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट चौथ्या डायमेन्शन आपण घेऊ. ठीक आहे, फोर्थ डायमेन्शन, एक मिनिट, फोर्थ डायमेन्शन आहे की अपुरे जल व्यवस्थापन. ठीक आहे, अपुरे जल व्यवस्थापन त्याच्यामध्ये आहे की कृषी, नागरी क्षेत्रात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. ठीक आहे, आणि याचं उदाहरण आहे पारंपरिक पूर सिंचन पद्धतीमुळे अंदाजे 60% पाणी वाया. ठीक आहे, सिंपल डायमेन्शन आहे. त्याच्यामध्ये काय आहे अपुरे जल व्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट प्रॉपर होत नाही आहे तुमचं. ठीक आहे, प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट नसल्यामुळं काय होतं बऱ्याचशाच ठिकाणी पाणी वेस्ट होतं. पाणी वेस्ट झाल्यामुळं काय होतं याच्यामध्ये बेसिकली मोठ्या प्रमाणात आपल्याला जलटंचाई आढळून येते. म्हणजे काय पारंपरिक जे पूर सिंचन पद्धती आहे म्हणजे जे फ्लड इरिगेशन जे आहे बेसिकली म्हणतो त्या फ्लड इरिगेशनचं मॅनेजमेंट व्यवस्थित झालं नसल्यामुळं जर ते मॅनेजमेंट व्यवस्थित झालं तर आपल्याला पाणी टंचाई भासणार नाही. ठीक आहे, ते मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्यामुळं आपल्याला काय होते पाणी टंचाई भासते. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट डायमेन्शन आपला असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन एक आहे जलप्रदूषण. ठीक आहे, अनेक ठिकाणी बघू शकता तुम्ही उद्योगांचे सांडपाणी निस्सारण किंवा रासायनिक खतांमुळे काय होतं जलस्रोत दूषित होतात. गंगा आणि यमुना जसं की एक्झाम्पल आहे त्याचं. गंगा यमुना सोडून आपल्या ठिकाणी घ्या, मुळा मुठा घ्या आपली पुण्याची. ठीक आहे, अनेक ठिकाणी बेसिकली हे जे केमिकल असतात इंडस्ट्रियल हजार्ड्स असतात ते आपण डिरेक्टली नद्यांमध्ये रिव्हर्समध्ये आपण सोडतो, त्याच्यामुळे जलप्रदूषण होतं. जलप्रदूषण झाल्यामुळे सुद्धा पाण्याची टंचाई. बघा पाण्याची टंचाईमध्ये म्हणजे बेसिकली काय आहे जिथं पाण्याची उपलब्धता कमी आहे. ठीक आहे, पिण्यासाठी असेल किंवा यूज करण्यासाठी जे वॉटर आहे तिथं वॉटर कमी असेल. ठीक आहे, टंचाई जिथं भासते त्याला आपण म्हणतो की पाण्याची टंचाई. ठीक आहे, तर 5 जलप्रदूषण, 6 लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण. ठीक आहे,
बेसिकली शहरांमुळे वाढत्या लोकसंख्यामुळे शहरांवर ताण पडत आहे, ठीक आहे, अर्बनायझेशन वाढत आहे आणि त्याच्यामुळं तिथं गरजा पुरवणं बेसिकली हे होत नाही आहे लोकांच्या. जसं की मोठे मोठे शहर आहेत, जसे आता पुणे असेल किंवा बेंगलोर असेल, मुंबई असेल, या शहरांमध्ये काय होतं बेसिकली की पाणी टंचाई निर्माण होते, कारण मुबलक लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या पद्धतीने आपल्याला वॉटर टेबल जो रिचार्ज व्हायला पाहिजे किंवा पाणी जे असायला पाहिजे ते पाणी तितकं हे नाही होत आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, वॉटर स्कॅरिसिटी आपल्याला तिथं जाणवते, ठीक आहे. जलस्रोत मर्यादित असतानाही लोकसंख्या वाढ, ठीक आहे. जलस्रोत काय आहेत म्हणजे वॉटर रिसोर्सेस काय मर्यादित आहेत, ठीक आहे, लिमिटेशन्स आहेत, लिमिटेड आहेत बेसिकली. आणि लोकसंख्या वाढ आणि शहरांचा विस्फोटक विस्तार यामुळे काय पाण्याची मागणी वाढत आहे. मग पाण्याची मागणी वाढल्यामुळे काय डिमांड सप्लायचा इश्यू आहे बेसिकली. जितकी डिमांड आहे तितका सप्लाय नाही, त्यामुळे काय होतं वॉटर टंचाई बेसिकली इथं निर्माण होते, ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण याचं ते बेंगलोर आणि चेन्नई, ठीक आहे, यासारख्या अनियंत्रित शहरांमुळे हे झाले, ठीक आहे. पहिली डिमांड समजली सर्वांना. पहिली डिमांड क्लिअर आहे की पाण्याच्या टंचाईची कारणे काय आहेत, ठीक आहे. सिंपल आहे, 5 ते 6 डायमेन्शन तुम्ही देऊ शकता. जे तुमच्या रेग्युलर याच्यामध्ये घडतं जीवनात, म्हणजे जे रेग्युलर लाईफमध्ये जे तुमच्या घडतं ना, त्याच्यावरच तुम्हाला द्यायचं. पाण्याच्या टंचाई कशामुळे होतात, ह्याच सगळ्या गोष्टीमुळे होतात, राईट. तर हे तुम्ही पहिल्या याच्यामध्ये देऊ शकता. नेक्स्ट तुमचा डिमांड 2 जो आहे, ठीक आहे, डिमांड टू पाण्याच्या टंचाईवर उपाय काय आहेत, ठीक आहे. दिस इज डिमांड 2, पाण्याच्या टंचाईवर उपाय, ठीक आहे. पहिला आहे की शाश्वत भूजल व्यवस्थापन, म्हणजेच आपण म्हणतो त्याला सस्टेनेबल ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट, ठीक आहे. म्हणजे काय, सस्टेनेबली आपल्याला काय करायचं आहे, भूजल व्यवस्थापन करायचं आहे, शाश्वत आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे, जे की लॉंग टर्म टिकेल, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी हे करता येतील, ठीक आहे. भूजल उपसा नियंत्रित करून जलसाठे पुनर्भरण करणे आवश्यक आहे, ठीक आहे. म्हणजे काय म्हटले, ग्राउंड वॉटर हे करून उपसा करून पुनर्वसन करणं त्याचं आवश्यक आहे बेसिकली, ठीक आहे. पुनर्वसन नाही, पुनर्भरण. भूजल उपसा नियंत्रित करून जलसाठे पुनर्भरण करणे आवश्यक आहे, ठीक आहे. जलसाठे आपल्याला काय करणे, पुनर्भरण म्हणजे ग्राउंड वॉटर रिचार्ज करणे आवश्यक आहे, ठीक आहे. नेक्स्ट त्याचं उदाहरण आपण बघू की अटल भूजल योजना जल अभावाग्रस्त भागात लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाला चालना देणे. म्हणजे जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे अटल भूजल योजना, राईट. अटल भूजल योजनेअंतर्गत काय केले जातं, जल अभावग्रस्त म्हणजे जिथं वॉटर स्कॅरिसिटी आहे बेसिकली, ठीक आहे, जिथं पाण्याची टंचाई असे जे भाग आहेत, असे एरियाज आहेत, त्या भागात काय केलं जातं लोकसहभागातून. म्हणजे काय, आपल्याकडे एक आता हे आलेला रिसेंट मूवी पाणी नावाचा मूवी आलेला रिसेंट, ठीक आहे, जे आपले डिरेक्टर आहेत आपले महेश कोठारे यांचे चिरंजीव आदित्य कोठारे यांचा मूवी होता बेसिकली, ठीक आहे. ते पाणी हा मूवी आलेला. तर अशा ह्याच्यामध्ये काय केलं, लोकसहभागातून, ठीक आहे, कम्युनिटी आपण हे म्हणतो त्याला पार्टिसिपेशन म्हणतो, ठीक आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाला चालना देता येते, ठीक आहे. ह्या पद्धतीने आपल्याला असे आपण एक्झाम्पल इथं प्रोव्हाइड करू शकतो. नेक्स्ट कार्यक्षम सिंचन पद्धतींचा अवलंब, ठीक आहे. म्हणजे काय, इफेक्टिव्ह इरिगेशन टेक्निक, ठीक आहे. इफेक्टिव्ह म्हणजे याच्यामुळे काय होतं, इफेक्टिव्ह इरिगेशन टेक्निकमुळे काय होतं, पाण्याचा वेस्टेज कमी होतो बेसिकली, ठीक आहे. पाणी जे वाया जातं त्या पाणी वाया जाणाऱ्याचा म्हणजे ते वाया कमी जातं बेसिकली, ठीक आहे. वेस्टेज कमी झालं की ग्राउंड वॉटर रिचार्ज होतं बेसिकली. रिचार्ज होऊन म्हणण्यापेक्षा पाणी ते मुरतं जमिनीमध्ये. जितकं पाणी जमिनीमध्ये राहील तेवढं तुमचा ग्राउंड वॉटर काय होणार आहे, पुनर्भरण होणार आहे बेसिकली, राईट. तर ठिबक सिंचन व तुषार सिंचन तंत्रज्ञानामुळे काय होते, कृषी क्षेत्रातील पाण्याचा अपव्यय कमी करता येतो. कशामुळे कमी करता येतो, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन. बेसिकली काय आपल्याला इरिगेशन टेक्निक आपल्याला हे करायचं, जसं की ठिबक असेल तुमचं किंवा तुषार असेल, हे दोन आपण इरिगेशन टेक्निक वापरून आपण हे करू शकतो. उदाहरण काय दिले याच्यामध्ये, महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानाचे दुष्काळी भागांमध्ये जलसंवर्धनास मदत केली, ठीक आहे. आपण इतकंसं सुद्धा लिहू शकतो, महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियान, हे पुढचं लिहायची गरज आहे, ठीक आहे. आता इथं तुम्हाला समजावं म्हणून हे डिटेलमध्ये प्रोव्हाइड केले गेले आहे, ठीक आहे. तुम्हाला पण एक्झाममध्ये तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही इतकंच उदाहरण द्यायचं, महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियान, ठीक आहे. एवढं तुम्ही जरी लिहिला तरी तुम्हाला सफिशियंट आहे, ठीक आहे. नेक्स्ट पाण्याचे
पावसाचे पाणी आणि पावसाचे पाणी साठवणे आणि जलसंवर्धन. ठीक आहे, बेसिकली काय करायचं आहे, रेन वॉटर कॉन्झर्वेशन. ठीक आहे, रेन वॉटर कॉन्झर्वेशन आणि काय आपल्याला जलसंवर्धन, याच्यामुळे काय होतं, जलसंवर्धन होतं. राईट. तर बघूया एक्सप्लेनेशन याचं. पर्जन्य जल म्हणजे काय आहे, रेन वॉटर बेसिकली साठवून काय करतं, तर भूजल पुनर्भरण करता येतं. ठीक आहे, वाढवणे गरजेचं आहे. आणि हे केल्यामुळे काय होतं, आपल्याला पाण्याची टंचाई कमी करू शकता येतं. म्हणजे बेसिकली उपाय सांगतोय ना आपण पाण्याच्या टंचाई, की काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण पाण्याची टंचाई कमी करू शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये पावसाचे पाणी जे आहे ते पावसाचे पाणी साठवून सुद्धा आपण कमी करू शकतो. उदाहरणार्थ काय, जे फेमस तामिळनाडूमध्ये जे NCERTचं पण दिलेलं आहे. ठीक आहे, NCERTमध्ये पण रेफरन्स आहे, ज्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये पावसाच्या पाण्याच्या संकलनाला, ठीक आहे, अनिवार्य केल्याने जलस्रोत सुधारले आहेत. म्हणजे तामिळनाडूचं एक एक्झाम्पल केस स्टडी म्हणतो. बेसिकली तामिळनाडूमध्ये काय केले त्यांनी, आपले रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम्स आहेत बेसिकली. ठीक आहे, तिथं टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्समध्ये त्यांनी काय केलं, त्या टेक्निक्स यूज करून त्यांनी काय केलं, की संकलन अनिवार्य केल्याने जलस्रोत सुधारत आहेत. बेसिकली तिथले जे वॉटर रिसोर्सेस आहेत, वॉटर रिसोर्सेस इम्प्रूव्ह होत आहेत बेसिकली. ठीक आहे, नेक्स्ट प्रदूषण नियंत्रण आणि सांडपाणी पुनर्वापर. ठीक आहे, म्हणजे बेसिकली पोल्युशन असेल तुमचं, पोल्युशन कंट्रोल करणं आणि पोल्युशनला कंट्रोल करून सांडपाणी जे आहे तुमचं बेसिकली, ठीक आहे, वेस्ट वॉटर ज्याला म्हणतो आपण, सांडपाण्याचं काय पुनर्वापर करणे. म्हणजे सांडपाणी जे तुमचं आहे, ठीक आहे, वेस्ट वॉटर याचं काय करणं, पुनर्वापर करणं बेसिकली. म्हणजे आपले ह्याचे प्लांट असतात ना बेसिकली, ते प्लांट्स काय म्हणतो बेसिकली आपण त्याला, वेस्ट वॉटर प्लांट्स असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करून आपण त्याला काय करतो, परत वापरण्यायोग्य पाणी करतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे करू शकतो. कठोर पर्यावरणीय नियम प्रक्रिया केलेल्या ह्याच्यामध्ये असं आहे की कठोर पर्यावरणीय नियम आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर. ठीक आहे, हे दोन, एक कठोर पर्यावरण नियम आपल्याला करायला पाहिजेत. ठीक आहे, जे स्ट्रिंजंट लॉज आहेत ते लॉज आणखीन स्ट्रिंजंट करायला पाहिजेत. जे एन्व्हायरमेंटल लॉज आहेत बेसिकली, ठीक आहे, पर्यावरणीय जे कायदे आहेत त्यांना आणखीन कठोर करायला पाहिजे. आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर, म्हणजे जे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट जे हे असतं, प्लांट जे असतात, ठीक आहे, ह्या प्लांटमधून जे पाणी निघतं ते पाण्याचा उपयोग, ठीक आहे, यामुळे काय होतं, गोड्या पाण्याची मागणी कमी होऊ शकते. ठीक आहे, याच्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्याची जी गरज आहे ती भागवता येऊ शकते. असं करून आपल्याला वॉटर टंचाईला टॅकल करता येतं आपल्याला. ठीक आहे, उदाहरण नमामि गंगे कार्यक्रम. नमामि गंगे जो कार्यक्रम आहे मोदींचा मोस्ट फेमस कार्यक्रम, नमामि गंगे, नदी स्वच्छ करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, एक उदाहरण आपण तिथं प्रोव्हाइड केलं. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया आपण जनसहभाग आणि जनजागृती. ठीक आहे, जनसहभाग आणि जनजागृती, त्याच्यामध्ये काय आहे, लोकांचे जे बेसिकली पार्टिसिपेशन आहे. ठीक आहे, लोकांचा जो सहभाग आहे, ठीक आहे, कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणतो त्याला. तर कम्युनिटी पार्टिशन आणि अवेअरनेस, बेसिकली लोकांमध्ये अवेअरनेस जनरेट करणं हे आपलं काम आहे. आणि याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, जलसंवर्धन किंवा जलसंवर्धन पाणी टंचाई आपण रोखू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट निष्कर्ष, आता कन्क्लुजन बेसिकली. ठीक आहे, लास्ट पार्ट आहे कन्क्लुजन कशा प्रकारे लिहू शकतो आपण. पाण्याची टंचाई भारताच्या 3 इथं कीवर्ड्स दिले आहेत, कृषी, अर्थव्यवस्था आणि आरोग्य. ठीक आहे, म्हणजेच ॲग्रिकल्चर, ठीक आहे, इकॉनॉमी आणि आरोग्य म्हणजे हेल्थ. ठीक आहे, तर ह्या 3 ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, व्यवस्थेसाठी मोठे आव्हान आहे. ह्याच्यासाठी काय आहे, आव्हान आहे बेसिकली मोठे. ठीक आहे, चॅलेंज म्हणू शकतो आपण त्याला. तर पाण्याची टंचाई भारताच्या कृषी, अर्थव्यवस्था आणि आरोग्य याच्यासाठी चॅलेंज आहे. तर आपण काय करू शकतो, जलसंवर्धन. ठीक आहे, याच्यामध्ये आपण जलसंवर्धन आणि कार्यक्षम व्यवस्थापन आणि प्रभावी धोरणांच्या एकत्रित, म्हणजे 3 गोष्टी आपल्याला करायच्या. 3 गोष्टी सांगितल्या आपण कन्क्लुजनमध्ये, की जलसंवर्धन म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन, त्याच्यानंतर कार्यक्षम व्यवस्था म्हणजे इफेक्टिव्ह व्यवस्थापन मॅनेजमेंट. ठीक आहे, जलसंवर्धन, कार्यक्षम व्यवस्थापन आणि प्रभावी धोरणांचा वापर, म्हणजे जे पॉलिसीज आहेत, इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, इफेक्टिव्ह पॉलिसीज यांच्याद्वारे आपण काय करू शकतो, एकत्रित अंमलबजावणी केल्यामुळे आपल्याला देशातील जी जलसुरक्षेसाठी जी शाश्वत उपाययोजना आहे, ठीक आहे, जलसुरक्षा करण्यासाठी आपल्याला शाश्वत उपाययोजना राबवता येतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण आन्सरचं तुमचं समरी लिहू शकता. इथं क्रक्स म्हणतो आपण बेसिकली, समरी या एंड करू शकता. जे तुमचा बॉडी पार्ट आहे त्या बॉडी पार्टला तुम्ही याच्यामध्ये एंड केलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आपण बघितलं सुरुवातीपासून थोडंसं बघूया आपण. ठीक आहे, सुरुवातीला आपण क्वेश्चन ब्रेक केला.
क्वेश्चन ब्रेक करून क्वेश्चनची डिमांड समजली, ठीक आहे. त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट काय होता क्वेश्चनचा, थीम काय होती क्वेश्चनची आणि डिमांड काय होता क्वेश्चनचा हे बघितलं. त्याच्यानंतर क्वेश्चनचा अप्रोच कसा असायला पाहिजे, तुमच्या क्वेश्चनचा अप्रोच बघितला. नेक्स्ट आपण बॉडी पार्टमध्ये काय यायला पाहिजे, कन्क्लुजनमध्ये काय यायला पाहिजे हे बघितलं. त्याच्यानंतर तुमचा इंट्रोडक्शनला थोडं डिटेलमध्ये डिस्कस केलं की कशा प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकता. नेक्स्ट बॉडी पार्टमध्ये कोणकोणते डायमेन्शन्स येतील हे डायमेन्शन्स बघितले. नेक्स्ट त्याच्यानंतर सेकंड डिमांडमध्ये काय काय डायमेन्शन्स येतील हे बघितले, ठीक आहे. हे सर्व बघितल्यानंतर आपण काय बघितलं, कन्क्लुजन बघितलं, ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण क्वेश्चनला टॅकल करू शकतो, ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आजचा हा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करून झालेला आहे, ठीक आहे. तर सर्वांनी सेशन बघत राहा, ठीक आहे. आन्सर लिहत राहा तुम्ही आणि प्रॅक्टिस करत राहा, ठीक आहे. जय हिंद.